Okay, let's go. YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, मी आज तुम्हाला आपे वडे बनवून दाखवते. त्यासाठी भगर 1 वाटी घेतलेली आहे, गरम पॅन करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा. हा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर बघा, जास्त गरम नाही, थोडासा असा कलर बदलेपर्यंत गरम करून घ्यायचं. तर बघा, तुम्हाला साबुदाण्याची खिचडी, भगरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल ना उपवासाला, तर हे आपे वडे एकदा बनवून बघा, खूप छान होतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल कसे करायचे हे आपे वडे. तर बघा, आपली भगर एकदम व्यवस्थित भाजलेली आहे. ही भगर कच्ची असते तेव्हा भाजल्यानंतर हिचा कलर वेगळा सफेद दिसतो आणि फुलती पण. तर बघा, आपली ही भगर भाजलेली आहे, भगर आणि साबुदाणा. तर आपण ही एका पॅन मध्ये काढून घेऊ, थोडी थंड होऊन देऊ आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. तर आता ही थोडी थंड होऊ द्यायची आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची. तर बघा, आपले भगर आणि साबुदाणे गार पडलेले आहेत. तर आता आपण हे मिक्सर मध्ये दळून घेणार आहोत. त्यासाठी अर्धे अर्धे दळून घेऊ. चला, तर बघा, आपल्याला 5 मिनिटे झालेले आहे. आपले भगर आणि साबुदाणा थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरला दळून घ्यायचा. तर हा बघा, ही दही घेतलेला आहे मी अर्धी वाटी. 1 वाटी अर्धी वाटी आपण याच्यात टाकून, अर्धी वाटी नंतर याच्यात दळायला टाकू. हे आपण दळण घेऊ. बरं, तर बघा, आपलं हे थोडं जाडसरच आहे. आपण अजून थोडंसं पाणी टाकून दळून घेऊ. आपे वडे थोडे तिखट बनवायचे आहे. मी चटणी बनवणार आहे, तरी पण मी त्याच्यात आपे वड्यांमध्ये मिरची दळून टाकणार आहे. त्यासाठी मी 4-5 मिरच्या घेतल्या आहे, शेंगदाणे घेतले, हे बारीक करून घेते मिक्सर मध्ये. तर बघा, मी अशा प्रकारे मिरची आणि शेंगदाणे दळून घेतलेले आहे. जास्त आपल्याला चिकन पण नाही करायचे, हे थोडे मध्यमच असे ठेवायचे. तर आता बघा, मी हे बटाटे 2 उकडून साळून घेतलेले आहे. मी याचा आता बारीक किस करून याच्यात टाकते. तर बघा तुम्ही, मी किसते. तर मी हे बटाटे किसून घेत आहे. तर बघा, हे बटाटे जर टाकले ना आपण, खूप छान असं चवीला चविष्ट लागतात आणि आपले आपे वडे पण खूप छान फुगतात. तर हे मी बारीक किसणीने किसून घेते. काढलेल्या बटाट्याचा आपण किस केलेला आहे. मी हा याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे आता व्यवस्थित आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. बघा, आपलं हे बॅटर एकदम मस्त तयार झालेलं आहे. आता याला आपण 10 मिनिटे असं झाकून ठेवू. बघा, घट्ट पण नाही जास्त आणि पातळ पण नाही, असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर आपण 10 मिनिटे झाकून ठेवू. बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. 10 मिनिटे झाले. तर बघा, मी 1 चमचा मीठ टाकते. त्यानंतर थोडासा सोडा टाकून घेते. तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबूही टाकलं तर चालेल. दही ऐवजी तुम्ही थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते, म्हणजे आपल्या आपे वड्याला टेस्ट येईल. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडं मी आपे वड्याचं भांडं ठेवलेलं आहे, गरम करायला ठेवू आपण. तोपर्यंत इकडं आपण हे बॅटर व्यवस्थित हलवून घेऊ. बघा, आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ आपण. आपलं बॅटर मस्त फुललेलं आहे बघा. याला व्यवस्थित आपण असं पेटून घेऊ, म्हणजे आपले आपे वडे व्यवस्थित येतील. तर बघा, आपण याला तेल लावून घेऊ व्यवस्थित. तुम्ही तूप पण लावू शकता. बघा, असं व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे चिटकणार नाही. त्यानंतर आपलं हे टाकून घ्यायचं आपल्या वड्याच्या भांड्यामध्ये. बघा, असं टाकून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवू. 5 मिनिटे झाले आहे. मी मीडियम गॅस केला होता. आता आपण हे पलटी करून घेऊ. आपली वरची बाजू, खालची बाजू झालेली आहे, वरची बाजू कच्ची आहे. तर आपण आता असे
हे करून घेऊ. बघा किती मस्त होत आहे बघा, पटापटा एकदम मस्त फुललेला आहे आपले आप्पे वडे. तर बघा आपल्या 5 मिनिटं झालेले आहे. आपण बघू आता. आपल्या झालेल्या आहेत आप्पे वडे. बघा आपण असे काढून घेऊ आता. बघा किती पटापटा निघतात. बाकीचे राहिलेले असेच ह्याप्रमाणे करून घेऊ आपण आता. तर बघा आपले आप्पे वडे किती मस्त तयार झालेले आहे, किती टम्म फुगलेले आहे. बघा एकदम मस्त झालेले आहे, आतमध्ये पण शिजलेले आहे. तर आपण हे आप्पे वडे एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि खाऊन बघा किती मस्त आहे.